हॅलो, गुड मॉर्निंग आणि माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आहे ट्यूजडे आणि 23 एप्रिल. सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवणार आहे. ओके, प्लीज थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे इग्नोर करा, कारण सध्या मूर्ती बनवण्याचं अजून काम चालू आहे. मोहित करतोय, ऑब्व्हियसली त्याला हे सगळं करायला खूप आवडतं. जसं शिवलिंग पण त्यांनी पूर्ण घरामध्ये बनवली होती, तसं तो आता हनुमानाची मूर्ती पण बनवतोय. अजूनही पूर्ण काम झालेलं नाही आहे, तर चालू आहे हळूहळू. पण बऱ्यापैकी म्हणजे एक चेहरा तरी एक रेडी झालेला आहे. जर का जवळून बघायचं असेल तर मी मुद्दाम आज दाखवलं, कारण आज हनुमान जयंती आहे. पण अजून म्हणजे ही मूर्ती आम्ही बाहेर ठेवू, अगेन बॅकयार्डमध्ये शिवलिंग आणि हनुमानाची मूर्ती अशी एकत्र ठेवू. म्हणजे एक छान असं घरामध्येच देऊळ झाल्यासारखं रेडी होईल. इथून जवळ मंदिर नाही आहे, म्हणजे इथून 2 तासावरती आहे मंदिर. एक आहे लिंदर्सला पण मंदिर आहे, पण ते पण अगेन घराच्या बॅकयार्डमध्ये आहे. जे लास्ट टाइम आम्ही गेलेलो पण बंद होतं. म्हणून आम्हाला म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण दर्शन घ्यायला जातो, पण आपल्याला कधी बंद असल्यामुळे म्हणजे मूड ऑफ होऊन जातो. म्हणून मग जवळपास काहीतरी हवं असं मोहितची खूप इच्छा होती, म्हणून आम्ही घरामध्येच हे बनवायचं ठरवलं. आता त्यासाठी हे शेड पण रेडी करतोय आम्ही. ही जी शेड आहे ही पण रेडी करतोय. तर या शेडमध्ये आपण हनुमानाची मूर्ती आणि शिवलिंग ठेवू असा प्लॅन आहे. ठीक आहे, बघू आता कसं काय होतं ते. आणि मी जसं मे बी एका व्लॉगमध्ये बोलले होते की मोहित एक प्रोजेक्ट करतोय, सो तोच हा प्रोजेक्ट की तो स्वतःहून हनुमानाची मूर्ती रेडी करतोय. सो तो पूर्ण एक व्लॉग अजूनही चालू आहे. विचार केला आहे की तो पूर्ण क्लिप्स छोट्या छोट्या सगळ्या एकत्र करून एक वेगळाच व्लॉग बनवून तो अपलोड करू. पण अगेन तो अजून पूर्ण नाही झाला आहे, म्हणून. पण तो जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा नक्की अपलोड करेल. ए वॉफल, मम्मा लगेच येणार आहे. ओके, मम्मा लगेच येणार आहे. बाहेर जाते आणि मी लगेच येणार. ओके, तू माझी वाट बघणार. डॅडा आहे बघ घरी. डॅडाच्या बाजूला जाऊन बस. ओके. उद्या काय आहे? उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे. कितवी? दुसरी. बाप रे, 2 वर्ष काढली आपण एकत्र. काढणारच होतो ना, असं थोडी ना आपण ठरवलं होतं की डिस्कंटिन्यू करू वगैरे. ते आपण ठरवूनच केलं की जे काय ते काढायलाच लागतं, जे काय असेल ते. मग तसंच पाहिजे ना. आणि 2 वर्षांपूर्वी या टाइमला आपण काय करत होतो? 23 एप्रिलला बदलापूरला गेलो होता. मला टीम्सवर मेसेज आला. काय यार, काय म्हणजे काय स्कूल. ओके, ठीक आहे. हा, तर 2 वर्षांपूर्वी या टाइमला आम्ही बदलापूरला गेलेलो. मोहितनी घर घेतलंय, सो ते बघायला. त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं ना. हा, मिळालं होतं घर. आठवतं ते हेल्मेट वगैरे घालून प्रॉपर गेलो होतो वरती. बदलापूरला गोदरेजच्या ह्याच्यात मी गोदरेजमध्ये काम करायचो, म्हणून मला एम्प्लॉई डिस्काउंट 4 लाख कमी मिळाले होते. 1 लाखाचं घर 28 लाखाला मिळालं होतं तेव्हा 2015 मध्ये. पण त्यांनी खूप वेळ लावला, अराउंड 7 वर्ष लागली ते कन्स्ट्रक्शन व्हायला वगैरे. पण ठीक आहे, आता रेडी आहे ना. आणि म्हणजे 22 एप्रिलला मेहंदी वगैरे होती. ते म्हणजे मेहंदी लावून फिरत होतो आम्ही 23 एप्रिलला. 22ला कुठं? हा, 22ला मेहंदी होती. आठवतं तू माझ्या मम्मीची परमिशन काढलेली की प्लीज पाठवा ना. बायकोला पण घेऊन जाऊ नाही शकत घरा. बायकोसाठी पण घरच्यांची परमिशन काढायला लागते. नाही, लग्नाच्या आधी नसतं ना ते. मेहंदी वगैरे काढल्यावर नसतं. तुम्ही नाही बाहेर नाही जाऊ शकत. लग्न बिग्न अशा गोष्टी आहेत ना, आपल्यापेक्षा जास्ती कोण रूल करतं माहितीये? हे मेहंदीवाले, त्याच्यानंतर फोटोग्राफर, त्याच्यानंतर मेकअपवाल्या बायका येऊन जास्ती टाइम त्याच खातात सगळ्या. बेकार, खूप बेकार, म्हणजे अक्षरशः. लग्नाच्या दिवशी प्रॉपर लग्नामध्ये मोहितचं डोकं फिरलं होतं तर 5 तास ते फोटोग्राफर आणि मेकअपवाल्या बायकांमध्ये जातात. खरं आहे, जे कोण लग्न करणार असतील तर त्यांना आधीच करून घ्या. नको रे, उगाच डिमोटिवेट नको करू सगळ्यांना. म्हणजे नाही, फोटोग्राफर्सला तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवा. तुम्ही तुमचे काढत राहा भाई फोटो. कॅन्डिडेट जे काढायचे ते काढा. 4 तास नका घेऊ, 2 तास घ्या, 1 तास घ्या तुम्ही एक्स्ट्राचे. 4 तास नका घेऊ. ठीक आहे, भडकू नकोस. काही डेंजर. मग काय, माणूस ऑस्ट्रेलियावरनं इंडियाला एकतर जातो 15 दिवसांसाठी, त्याच्यातले पण
5 तास फक्त फोटोग्राफर घेतात. एनिवेज सो उद्या आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. काहीच नाही करणार आहोत, दोघं पण वर्किंग होत. असं काही नाही, करणार ना. दोघं जॉब करतोय आपण. परवा हे आहे ना, वीकेंडला वगैरे काहीतरी करू. नाही, केक बिक नॉर्मल करायचं, काय करणार, काय करू म्हणजे कुठे डिनरला किंवा लंचला असं. केक म्हणजे मला पण जास्त स्वीट्स आवडत नाही, याला पण नाही आवडत. मी थोडी स्पायसी खाणाऱ्यातली मुलगी आहे. एनिवेज चल येते मी, बाय. माहीत नसेल त्या लोकांसाठी हे लॉन्ड्रोमॅट म्हणून इथे असं वॉशिंग आणि ड्रायिंगचं सेंटर असतं. सो तिकडचे सगळे जे वॉशिंग मशीन्स आहेत ते सगळे वॉशिंग करतं आणि हे सगळे ड्रायर्स आहेत. ठीक आहे. सो आता आपले कपडे इथे लावून झालेले आहेत. इथे हे मशीन असतं, असं लॉन्ड्रोमॅटचं कार्ड मिळतं, ते तुम्ही इथे टाकायचं. इथे तुम्हाला बॅलन्स दाखवतात, नाही इथे दाखवतात बॅलन्स. सो $4 आहेत. आता मला ड्रायिंगसाठी किती हवे आहेत? $5 मिनिमम आहे. ठीक आहे, फॉर 25 मिनिट्स. सो आता इथे $4 आहेत ना, तर मला मिनिमम 5 हवे आहेत. तर 5 तर असं नाही टाकू शकत, तर $10 व्हॅल्यू ॲड करायची, एंटर करायचं अँड इट इज रेडी टू गो. मग इथे आपल्याला बॅलन्स दाखवणार. बॅलन्स आता $14 आहे. ठीक आहे, कार्ड काढून घ्यायचं. ओके, त्यानंतर इथे ठेवायचं, इथे असं ठेवायचं आणि स्टार्ट करायचं. ठीक आहे, आता $9 बॅलन्स राहिला. दॅट्स इट. विल कम बॅक इन 25 मिनिट्स. असं आपण ड्राइंगला कपडे लावून आपण बाहेरही जाऊ शकतो, काही भीती नाही, कोणी चोरेल कपडे किंवा काही असं काहीही नाही. सो 25 मिनिटसाठी ते लावले, तोपर्यंत आपण ग्रॉसरी शॉपिंग करून घेऊ. जस्ट दाखवते मोहित किती सिन्सिअर आहे बघा. ओय, आलायस माझ्यासोबत तर थोडं माझ्यासोबत राहा ना. सांगू शकतो त्यांना की थोडं 30 मिनिट्स ब्रेक वरती आहे म्हणून. प्रॉब्लेम नाही, जस्ट यूज करतोय ना टाइम. फटाफट सामान घेऊ, कारण मोहितचं मीटिंग वगैरे सुरू होण्याचे चान्सेस आहेत. माझे फेवरेट नूडल्स, जास्त नाही खाणार. ते कनेक्ट करायचं. मी पण थंडीचे घातले आहेत, पण असं नाही एवढं. हा भारी स्मेल येतोय यार, बेकरी. रात्री सोडेल. गरज नाही. काढेल कपडे. स्वतः वाजले आहेत 2:35. तर मग आता कामावर जायचा टाईम झालाय आणि जाण्याच्या आधी फक्त एक जरा कॉफी पिऊन निघेन मी, कारण आज मंगळवार आहे, माझा उपवास आहे. जास्त काही खाता नाही आलं आज सकाळी. तर मग जाण्याच्या आधी थोडं कॉफी वगैरे प्यायलं तर पोट पण भरून राहील आणि थोडं फ्रेशनेस जाणवेल. तर 3 वाजता माझी बेसिकली शिफ्ट चालू होते, पण मी थोडंसं लवकर निघते. 5 मिनिटांवरतीच आहे माझ्या घरापासून माझं वर्क प्लेस, पण मी थोडं लवकर निघते कारण माझ्या कामावरचं आहे कुठेतरी पुढच्या कारमध्ये.
तर मग थोडं लवकर निघते मी, कारण जाऊन तिथे सगळ्यात पहिले पार्किंग भेटेल की नाही हे थोडं टेन्शन असतं, थोडी शोधावी लागते पार्किंग. तर ती भेटल्यानंतर पण नंतर आतमध्ये जाण्याच्या आधी एक रॅट टेस्ट करावी लागते, कोविड टेस्ट. एक सेकंड वेट. ओके, ऑर्डर दिली, वेटिंग फॉर कॉफी. तर मी बोलत होते की जाण्याच्या आधी थोडंसं 10 मिनटं आधीच पोहोचावं लागतं, कारण रॅट टेस्ट वगैरे करावी लागते आणि ती निगेटिव्हच यायला पाहिजे. पॉझिटिव्ह असेल तर ऑफकोर्स नाही जाता येत कामावर. पण म्हणजे काही सिम्पटम्स नसतील तरी पण करावी लागते रॅट टेस्ट. सो माझी शिफ्ट 3 ते 11:30 असते. कधी कधी मी इन्चार्ज असते. वीक 1 मध्ये इन्चार्ज असते, वीक 2 मध्ये इन्चार्ज नसते. सो आता आजचा हा वीक जो आहे तो वीक 2 आहे. सो आय एम नॉट इन्चार्ज. इन्चार्ज असेल तर खूप जास्त स्ट्रेस असतो, खूप भयंकर काम असतं. म्हणजे पूर्ण जो वर्कप्लेस आहे तो पूर्ण मॅनेज करावा लागतो. कुठे स्टाफ शॉर्टेज आहे, काय आहे, सगळं बघावं लागतं. पण दिस वीक इज लिटल बिट चिल. म्हणजे कामं असतात, नॉर्मल असतात पण जे इन्चार्ज वर्क असतं की स्टाफ शॉर्टेज असणं किंवा कुठे कधी फायर अलार्म ऑन होतो तो ते मॅनेज करणं, कधी इमर्जन्सी असेल ती मॅनेज करणं, कोणी सिक कॉल केला तर त्यांना रिप्लेस करणं, वॉट एव्हर ऑन द फ्लोअर काहीही झालं तरी पण ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण या वीकमध्ये माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे ती. सो आय एम हॅपी. येस, कॉफी थोडा सिप घेते अँड देन आय विल स्टार्ट ड्रायव्हिंग. फ्रेश. ॲज आय सेड, पार्किंग बिलकुल नाही मिळाली मला. सो थोडीशी लांब लावली आहे कार. पण ठीक आहे, आय एम ऑन टाईम. अजून किती 7 ते 8 मिनटं बाकी आहेत. आत मी फक्त माझी कार परत कार पार्कमध्ये लावते आहे माझ्या वर्कप्लेसच्या, कारण रात्री माझी 11:30ला शिफ्ट संपते आणि एवढ्या रात्री लांब चालत येणं म्हणजे थोडं डिफिकल्ट होतं. सो आधी मी कार पार्कमध्ये इथे लावली तर हा एंट्रन्स आहे, इथे अशी लावली तर लगेच येता येईल.
काय झालं? भूक लागली? अच्छा भूक लागली. इथे काय दाखवतेस तू मला? नाही पाणी नाही, संपलं पाणी. पाणी संपलं. अच्छा हे बघ पाणी. कम पी पाणी पी. काय माऊ कळतंय तुला? हां कळतंय तुला? मी वाढते इथे ते कळतंय? माऊ मला वाढू देत आधी. माऊ तुला पण देणार आहे, तुला पण देणार आहे. काम तुला बाहेर वॉफल, तुला बाहेर, तुला बाहेर, तुला घरात नाही. चल बाहेर चल. ओके सो आता घरी आली आहे मी. वॉफलचं ओरिओचं सगळ्यांचं जेवण झालं आहे. आता माझा टाईम उपवास सोडायचा. सो फक्त पराठा गरम केला आहे आणि हे काहीतरी मोहितनी बनवलं आहे. काय बोलतात याला? कस्टर्ड आणि ब्रेडची रेसिपी. त्याला काय म्हणतात नाही, मी पण फर्स्ट टाइम खातो. हे कस्टर्ड. अच्छा तू खाल्लं नाही? खाल्लं आहे पण हे नाही खाल्लं. वॉफल थांब ना जरा. नो खातात कसं? काय गरम करून घातलं? खूपच मस्त. खूप छान. तू खाल्लं की नाही खाल्लं? खूप मस्त. ओके तर हा होता माझा आजचा दिवस, पूर्ण ट्यूजडे. जितकं रेकॉर्ड करता आलं मला कामावर तितकं मी केलं आहे. होपफुली तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. वॉफल बाय बोल. बाय बोला. बाय बाय.